मेहता का उल्टा चश्मा. ड्रॉवर का कुठे ठेवलाय माधवीने? कमाल आहे. अरे हा ओला टॉवेल असाच ठेवून दिलाय इथे? अरे काय चाललंय काय? पेपर वाचलाय पण तोही नीट ठेवला नाहीये. अरे देवा माझा. ओ हो हो, पेनचा वापर केलाय पण टोपण सुद्धा लावलं नाही. आणि हे आहे आदर्शवादी शिक्षकाचं घर. माधवी, ए माधवी. काय झालं? सोसायटीत काय प्रॉब्लेम झाला? नाही टप्पूने काय केलं? नाही. अच्छा, जेठा भाऊजींशी भांडण झालं. अरे नाही. मग काय झालं? तुमचा मूड का ऑफ आहे? चेहऱ्यावरचं हसू कुठे हरवलंय तुमच्या? चेहऱ्यावरचं हसू यामुळे हरवलंय कारण या घरातून डिसिप्लिन हरवली आहे. अय्या, कुठे हरवली? सोफ्यावरच तर ठेवली होती डिसिप्लिन. पुन्हा कुठे निघून गेली? माधवी, मस्करी नाही, मी खूप सिरियसली बोलतोय. मी तुला किती वेळा सांगितलंय की पेपर वाचल्यानंतर नीट ठेवत जा. इथे ड्रॉवर उघडं ठेवलंय. हा असा इथे पडलेला आहे ओला टॉवेल, तो सुद्धा जागेवर नाहीये. अरे पेनाचं टोपण सुद्धा तू बंद केलं नाही. काय झालं? मी केस चुकवत होते तेव्हा लोणची पापडांसाठी फोन आला. मग मी टॉवेल बाजूला ठेवला आणि ऑर्डर लिहिण्यासाठी ड्रॉवर मधून पेन काढायला गेले. तेवढ्यात कुकरची शिट्टी वाजली म्हणून मी पळत आत गेले आणि मी म्हटलं की नंतर हे सगळं व्यवस्थित आवरून ठेवीन असं. अगं पण माधवी, हे सगळं करायला किती वेळ लागतो? फक्त 2 सेकंद लागतात. काय झालंय तुम्हाला? आज चुका शोधा डे साजरा करायचा विचार आहे का तुमचा? आणि तशा चुका जर काढायच्याच असतील ना तर मी तुमच्या 17 चुका काढू शकते. परवा मी माझी रेड कलरची साडी इस्त्री करायला सांगितली होती. केलीत तुम्ही? त्या दरवाजाचा करकर करकर आवाज येतोय, त्यामध्ये ऑइल सोडायला सांगितलं होतं. सोडलं का तुम्ही? नाही ना? काय झालं आई बाबा? ए बरं झालं सोनू तू आलीस इथे. इथे जरा ये. तूच सांग की आपल्या घरात सगळ्यात जास्त चुका कोण करतं? आई करते ना? तिला काय विचारताय? मला विचारा ना. माझ्यापेक्षा जास्त हे चुका करतात अगं. घरातून बाहेर जाताना मोबाईल कोण विसरतं घरी? तुम्हीच ना? मग तू सुद्धा चार्जिंगचा मोबाईल काढून स्विच ऑफ करायला विसरतेस ना? चार्ज केल्यानंतर कोण स्विच ऑफ करतो फोन? अरे मोबाईल चार्जिंग वरून काढल्यानंतर स्विच ऑफ करायला विसरतेस असं म्हणायचंय मला. असं म्हणा ना मग. हे बोलण्यात सुद्धा चूक करतायत. हा, मग तुम्ही सुद्धा पंखा बंद करायला विसरता ना? हा मग कित्येक वेळा तुझ्याकडून किचन मध्ये दूध उकळलं जातं. हा, मग दूध उकळायलाच ठेवतात. दूध उकळून जातं म्हणजे उकळून ते पातेल्याच्या बाहेर येतं असं म्हणायचंय मला. हो मग चिपळूणला गेलो होतो ना आपण, तेव्हा माझ्या मामांच्या पाया पडला होतात का तुम्ही? ते तर मामा म्हणाला होता तुझा, तुम्ही जावई आहात आमचे, पाया पडू नका, गळा भेट घ्या म्हणून नव्हतं पाया पडलो. तसं तर माझ्या ताईने स्टीलचा डबा भरून लाडू दिले होते, ते खाऊन तर टाकले पण स्टीलचा डबा परत केला नाही. 1 वर्ष झालं. आणि माझ्या बहिणीच्या लग्नात सगळ्या लोकांनी माझं किती कौतुक केलं होतं की माधवी किती सुंदर दिसतेय, पण तुम्ही एकदा सुद्धा कौतुक केलं नव्हतं माझं. अच्छा, मग योगा डेला जेव्हा मी 100 जोर बैठका काढल्या होत्या तेव्हा माझ्या स्फूर्तीचं कौतुक केलं होतंस तू. मग तुम्ही म्हणता ते नाही बाबा, शांत व्हा. असं तर एकमेकांच्या चुका संध्याकाळपर्यंत काढत बसाल. संध्याकाळपर्यंत नाही सोनू. जर आईच्या चुका काढायला बसलो ना तर 2 दिवस लागतील. तुमच्या चुका काढायला बसले ना तर 2 महिने लागतील. 2 महिने काय? 1 मिनिट शांत. हा निर्णय कोण करणार की तुम्हा दोघांमध्ये सगळ्यात जास्त चुका कोण करतं? तू कर ना सोनू. हा कर गं. ठीक आहे. तर आता मी जस्ट सोनालिका आत्माराम भिडे बनून तुम्हा दोघांचा फैसला करणार. हा चला इकडे या. तुम्ही दोघं कटघरामध्ये उभे राहा. मिस्टर भिडे, मिसेस माधवी. हा, तर न्यायालयाची कारवाई सुरू करा. आधी मी सांगणार. का? तुम्ही काय सांगणार? मी सांगणार सगळ्यात आधी. नेहमी असं करतात हे. ऑर्डर. हा, तर मिस्टर भिडे, आधी तुम्ही सांगा की मिसेस माधवींची काय चूक आहे. थँक्यू जज मॅडम. माझा आरोप हा आहे की माधवी तिची चूक कधीच मान्य करत नाही, उलट मलाच रागवते, माझ्याशी भांडण करते, स्वतःची चूक कबूल करण्याऐवजी माझ्याच 5 चुका काढते. जज मॅडम, मिस्टर भिडे खोटं बोलताय. नेहमीच इतरांच्या चुका काढून त्यांच्याशी भांडणं ही यांची सवयच आहे. आणि हे सिद्ध करायला माझ्याकडे साक्षीदार पण आहे. कोण साक्षीदार? जेठा भाऊजी, पोपट भाऊजी आणि टप्पू सेना. तुम्ही त्यांना बोलवू शकता आत्ताच्या आत्ता. नाही जज मॅडम, तुम्ही साक्षीदार बोलवण्याची परवानगी नका देऊ, कारण ते सगळे माझ्या विरोधातच साक्ष देतील. बघितलं. मिसेस माधवी, हा भिडे परिवाराचा प्रश्न. कुटुंबाच्या बाहेरचे साक्षीदार नाही चालणार. यस,
क्या बात है सोनू. जज साहेबा. तर मिस्टर भिडे, तुम्ही तुमचा पुढचा आरोप सांगा. Yes. माझा पुढचा आरोप हा आहे की माधवी घरातली कामं तर खूप करते, पण तिच्या कामात परफेक्शन नसतं, डिसिप्लिन नसते. बस या एकाच ओळीत माझे सगळे आरोप आले आहेत. जज मॅडम, मिस्टर भिडेंवर माझा हा आरोप आहे की ते नेहमी सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी बनून घरी असतात, शिक्षक बनून असतात, पण माझे पती म्हणून कधीच नसतात घरी ते. चूक. मी पती बनून सुद्धा राहतो जज मॅडम, म्हणून तर हिच्या साड्या इस्त्री करतो, हिला प्रेमाने गजरा आणून देतो, प्रेमाने कधी कधी मधू पण म्हणतो. हो, तर मी सुद्धा अनेकदा अहो ऐवजी यांना आत्माराम असं प्रेमाने बोलावते ना, पण तरी सुद्धा हे माझ्या चुका काढत असतात. स्वतःच्या चुका तर बघतच नाहीत ना कधी. ओके ओके, जजना समजलं आहे की तुम्हाला काय म्हणायचंय. हा, द्या सरळ सरळ न्याय द्या. हे न्यायालय दोन्ही पक्षांचे आरोप ऐकून आणि या केसची एकमेव साक्षीदार सोनू, जिची साक्ष जजला आधीपासूनच माहित आहे, ती ऐकून हा निर्णय देत आहे की या केसमध्ये मिस्टर आत्माराम तुकाराम भिडे बरोबर आहेत आणि मिसेस माधवी दोषी आहेत. Yes. मिस्टर भिडे, ही केस तुम्ही जिंकला आहात. अरे, ही तर पार्शलिटी आहे. तू तर बाबांच्या फेवर मध्ये गेलीस, हे बरोबर नाहीये. हो आई, मी बाबांवर ना थोडं जास्त प्रेम करते, त्यामुळे थोडी पार्शलिटी तर झालीच पाहिजे. रुसली बघ, जा म्हणू होतो. आई, तू नाराज झालीस? आय लव्ह यू आई, तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस. माधवी देवी इतिहास साक्षी आहे. आई आणि मुलगी एकमेकांच्या कितीही चांगल्या मैत्रिणी असल्या, त्या दोघींमध्ये कितीही चांगलं ट्युनिंग असलं, तरी मुलगी ही नेहमी बाबांचीच लाडकी असते. ती बाबांनाच जास्त फेवर करते, कळलं? अच्छा. आई, तू सुद्धा तुझ्या आईपेक्षा जास्त तुझ्या बाबांच्या फेवर मध्ये असतेस. ऑफकोर्स, माझ्यासाठी माझे बाबा बेस्ट आहेत, माझे हिरो आहेत ते. अगदी तसंच माझ्यासाठी पण माझे बाबा हिरो आहेत. हो, बाबा तर नेहमी मुलीचे हिरो असतात आणि आई साइड हिरो. नाही बाबा, असं नाहीये. आई साइड हिरो नाहीये. माझ्यासाठी माझी आई आणि माझे बाबा दोघंही हिरो आहेत. हम लेट्स सिंग अ सॉन्ग. Yes. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम. हे, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम. कोण आहेस बाबा? सर, मला लहानपणापासूनच हे गाणं खूप आवडतं. काय नाचत होता आपल्या बरोबर? अरे कोण आहेस कोण तू आणि इथे का आलायस? सर, माझं नाव बबलू. मी तुमचं कव्हर द्यायला आलो. हे घ्या. कवर? याच्यावर ना माझं नाव लिहिलं ना पाठवणाऱ्याचं नाव लिहिलंय. कुणी पाठवलं कुणी? सर, माहित नाही. मला तर कव्हर पोचवायला सांगितलं होतं, मी पोचवलं. हा? अरे पण कुणी सांगितलं ते तरी सांग. ते मला सांगायला मनाई केलेली आहे, पण तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज येईलच, तेव्हा तुम्हाला कळेलच. कोण मेसेज करणार आहे? हो बघ ना, यावर माझं नाव लिहिलंय ना इतर कोणाचं नाव लिहिलंय ना पाठवणाऱ्याचं नाव लिहिलंय. ए भाऊ, कमाल आहे. हॅलो भाऊसाहेब, हो काय नाव काय त्याचं? अरे बबूल, बबलू बबलू, काय चाललंय? कमाल आहे. कधी आला कधी गेला कळलंच नाही. काय असेल का या एनव्हलप मध्ये? बाबा ते म्हणाले ना की तुम्हाला मेसेज येईल. काय असेल मेसेज? कोण करेल? आला आला. मेसेज तर आला, पण हा नंबर कोणाचा आहे? अहो, आधी मेसेज तर वाचा ना. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही हे कव्हर प्राप्त करणारे नशीबवान व्यक्ती बनला आहात. आणि या कव्हरच्या आतमध्ये स्पेशल गिफ्ट सोबत एक बँक अकाउंट नंबर आहे. तर लगेचच या अकाउंट मध्ये 10,000 रुपये जमा करा.
अगं बाई, ते कशासाठी? आणि प्लीज या नंबरवर कॉल करू नका, नाहीतर 5 सेकंदांना 200 रुपये चार्ज लागेल. काय 10,000 रुपये? अहो, तुम्ही कवर परत करून टाका बरं. अरे कोणाला परत करू, तो तर पळून गेला ना. कोणी असं कवर पाठवलं असेल? आणि काय स्पेशल गिफ्ट असेल यामध्ये? अरे गिफ्ट कोणी असा हा पाठवतोय का मागतोय? 10,000 रुपये मागतोय. आणि काय म्हणाला? कॉल केला तर 5 सेकंदांचे 200 रुपये, म्हणजे एका मिनिटाचे 2400 रुपये झाले. बाबा, मला तर वाटतंय की एखादं स्क्रॅच कार्ड असेल, नाहीतर ऑनलाईन फ्रॉडची एखादी नवीन पद्धत पण असू शकते. तुम्ही एकदा उघडून बघा ना. नाही 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 सोनू, कवर उघडलं आणि अडकलो तर? जर 10,000 रुपये द्यायचेच नाहीये तर कवर कशाला उघडायचं? हो, हे पण ठीक आहे. माधवी, मला असं वाटतं की हे कवर चुकून आपल्याकडे आलं. हे कवर त्याच्यासाठीच आहे जो 10,000 भरू शकेल. माझ्या हिशोबाने जेठालालसाठी असेल हे कवर. नक्की एखादी बिझनेस रिलेटेड स्कीम असेल. ते त्याला ऍड्रेस माहित नसेल म्हणून चुकून इथे येऊन देऊन घ्या. बघ ना, यावर पत्ताही लिहिलेला नाही. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, पटकन जाऊन जेठा भाऊजींना हे कवर देऊन टाका बरं. जेठालाल, हो भिड्या, सकाळी सकाळी इथे एकदम परफेक्ट टाइमवर आलाय. चहा पिणार काय? नाही नाही चहा नाही. अरे पिना, मस्त मसाला कडक चहा, मजा येईल. ठीक आहे, थोडासा पितो. हा तर मग किचन मध्ये जा आणि आपल्या दोघांसाठी बनव. मी पण अजून चहा प्यायला नाही. जेठालाल, मला चहा बनवून प्यायचा नाही. राहू दे, मला नकोय चहा. मी तसंही तुला हे कवर द्यायला आलो. कसलं कवर? माहित नाही, कदाचित चुकून माझ्या घरी आलंय. अच्छा. हा, अरे पण यावर तर कुठेच माझं नाव नाहीये, एखादा नंबर बिंबर पण लिहिलेला नाहीये. हा नाही, ते तर नाही लिहिलेलं. तर मग तुला असं का वाटलं की हे कवर माझं आहे? अरे काय झालं, एक माणूस माझ्या घरी आला आणि त्यांनी मला हे कवर दिलं आणि म्हणाला की माझ्या मोबाईलवर एक मेसेज आहे. तो गेल्यानंतर माझ्या मोबाईलवर मेसेज आला. त्याच्यात लिहिलं होतं की तुम्हाला अकाउंटवर 10,000 रुपये भरावे लागतील. अच्छा, तर मेसेज मध्ये माझं नाव होतं? नाही. मग काय, मला असं वाटलं की हे कवर तुझंच असेल ना, कारण तू आहेस व्यापारी. तर मला वाटलं की तू एखादी बिझनेस डील केली असशील जिच्यासाठी तुला 10,000 रुपये भरायचे असतील आणि त्या बाबतीतच हे कवर आलं असेल म्हणून मी द्यायला आलोय. नाही भाऊ, नाही. मी अशी कुठलीच बिझनेसची डीलिंग केलेली नाहीये ज्यात असं गुप्त कवर येईल आणि मला कोणाच्या तरी अकाउंट मध्ये 10,000 रुपये भरावे लागतील. अच्छा, तर मग हे कवर कोणाचं असेल? अरे भाऊ, ज्या नंबरवरून मेसेज आलाय त्या नंबरवर फोन करून विचार. नाही करू शकत ना, का? कारण जो मेसेज मला आलाय ना त्यात स्पष्टपणे लिहिलंय की जर तुम्ही या नंबरवर कॉल केलात तर 5 सेकंदांचे 200 रुपये भरावे लागतील. हे बघ. अच्छा, आता मला समजलं तू हे कवर घेऊन माझ्याकडे का आला. काय तुला माहितीये की मी असं सरळ सरळ कुणाच्या खात्यात 10,000 रुपये तर भरणार नाही. तो 5 सेकंदाला 200 रुपये वाला कॉल मी माझ्या फोनवरून करीन आणि तुला फ्री मध्ये कळेल की हे सगळं प्रकरण काय आहे ते. वा, मस्त डोकं चालवलं. हा, नाही नाही नाही, जेठालाल, मला खरंच वाटलं की हे कवर तुझं आहे भाऊ. अरे भाऊ, कवर वर माझं नाव नाहीये, मेसेज मध्ये माझं नाव नाहीये. नाही नाही नाही, मला समजलं की हे कवर तुझं नाहीये, पण आता मला हे समजत नाही की मी या कवरचं करू काय. आता टेन्शन येत आहे मला. मला टेन्शन मध्ये बघून तू खुश होतोय जेठालाल. अरे नाही नाही, तसं नाही. तू अंड्यावरती हसतो आणि म्हणतो नाही. अरे भाऊ, हसण्याचं दुसरं कारण आहे, मी समजावतो. गोकुलम सोसायटी मध्ये काय आहे, कुठलंही टेन्शन माझाच पत्ता विचारत सरळ माझ्या गळ्यात येऊन पडतं. पण या वेळेला माझ्या जागी तुझ्या गळ्यात येऊन पडलंय टेन्शन, त्यामुळे मला जरा हसू आलं. अर्थातच तोच होतो ना जेठालाल. मला टेन्शन मध्ये बघून तू खुश होतोयस. अरे नाही नाही, तू टेन्शन मध्ये आहेस म्हणून मी खुश नाहीये. मी टेन्शन मध्ये नाहीये म्हणून मी खुश आहे. ठीक आहे ठीक आहे, समजलं बाबा, पण मला आता या टेन्शन मधून बाहेर पडायचं. या कवरचं काय करू मी? अरे उघडून बघून घे ना, समजून जाईल. मग तू बघ ना. मी का बघू? जर काही लोचा झाला तर तू माझंच नाव घेशील ना. काय लोचा होणार? अरे भाऊ, मी हे कवर उघडलं तर समजेलच ना भाऊ की आत कुणाचं नाव लिहिलेलं आहे. मग तू त्याला कवर द्यायला जाशील तेव्हा मग तो हे विचारेल की हे भाऊ कवर कुणी उघडलं. तू तर सांगशीलच ना की भाऊ हे कवर जेठालालने उघडलं. नाही 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 नाही, मी सांगेन ना, मी सांगितलं जेठालालला कवर उघडायला. ए भाऊ, असं तर सांगूच नको. हा, का? अरे का काय, त्याला वाटत तू मला कामावर ठेवलंयस कवर उघडण्यासाठी. अरे मग काय करू मी? अरे भाऊ, जर कवर तुझं नाहीच आहे तर तू घेतलंसच का? अरे मी नाही घेतलं जेठालाल. तो माणूस आला, मला कवर दिला आणि निघूनही गेला. समजतच नाहीये हे कवर माझं नाहीये, तुझं नाहीये, तर मग कवर आहे तरी कोणाचं? अरे एक मिनिट, असं कवर मी एकदा मेहता साहेबांच्या घरी बघितलं होतं. कदाचित ते त्यांचं असू शकेल. अच्छा, मग चल त्यांच्या घरी जाऊया. चल चल चल. एक मिनिट जाऊया, पण आधी जरा चहा तर बनवून पाज ना यार. तू पी. आणि नंतर
सांग हा, हे कवर मेहता साहेबांचं आहे की नाही? नाही भिडे, जेठालालचं म्हणणं खरं आहे. माझ्याकडे असं एक कवर आलं होतं, पण त्यावर माझं नाव लिहिलं होतं आणि ते कवी संमेलनासाठी निमंत्रण होतं भाऊ. तारकना तर कवी संमेलनासाठी निमंत्रणाची भरपूर कव्हर्स येतात आणि त्या प्रत्येक कव्हरवर तारक यांचं नाव लिहिलेलं असतं. हा, आणि यावर माझंच काय कोणाचंच नाव लिहिलं नाही भाऊ. भिडे, तू या कवरला घेऊन काही जास्तच टेन्शन घेतोयस दादा. काय करू मेहता साहेब, आता कवर माझ्या घरी आलं ना, मग टेन्शन तर येणारच ना. नाही हे मी समजू शकतो, टेन्शन तर होणार, पण टेन्शन पेक्षा ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण अशा प्रकारे पाकिट कोण पाठवेल आणि वरून मेसेज करून सांगेल की 10,000 पाठवा माझ्या अकाउंट मध्ये. आणि आपण त्याला फोनही करू शकत नाही. 5 सेकंदाचे 200 रुपये लागतील. पण जोपर्यंत या कवरची गोष्ट उलगडणार नाही ना, माझं टेन्शन तसंच राहणार. या अख्ख्या गोकुळधाममध्ये मीच सापडलो त्याला कवर देण्यासाठी, अजून कुणी नाही सापडलं. नाही भिडे, हे बघ, ही चुकीची गोष्ट आहे. तुझी काय इच्छा आहे की तुला टेन्शन होऊ नये, बाकी गोकुळधाम वासियांना होऊ दे टेन्शन. नाही नाही नाही, सॉरी माहिती असं मला तसं म्हणायचं नव्हतं. मी कोणालाही टेन्शन मध्ये नाही बघू शकत. हा, पण तुम्ही नेहमी जेठालालचं फायर ब्रिगेड बनून त्याला मदत करता ना, तर यावेळेला माझे फायर ब्रिगेड बना ना. भिडे, तू पोपटलालकडे जाऊन विचारपूस कर. पोपटलाल? हा, हो, काही झालं तरी हे पाकिट पोपटलालचंच असणार. हा, अगदी स्पष्ट आहे. हे बघ, मला असं वाटतंय काय आहे की पोपटलाल खूप साऱ्या मॅरेज ब्युरोज मध्ये त्याचं नाव नोंदवत असतो. त्याने एखाद्या नवीन मॅरेज ब्युरो मध्ये स्वतःचं नाव नोंदवलं असणार आणि त्याच्या फीचे 10,000 जमा करायचे असतील, त्याचाच मेसेज असेल तो. मला वाटतंय की मॅरेज ब्युरो वाल्यांनी या कव्हर मध्ये त्याच्यासाठी छोटं मोठं गिफ्ट पाठवलं असेल. हो भिडे भाऊ, असं असू शकतं. पोपट भाऊंसाठी मॅरेज ब्युरो मधून कव्हर आलं असेल, जे चुकून तुमच्या घरी आलं असेल. एक्झॅक्टली. हो, हे असू शकतं. थँक्यू मेहता साहेब, मी आता जातो त्याच्या घरी. हो, हे मॅरेज ब्युरो वाले फोन का नाही उचलत आहेत? बहुतेक आजही ऑफिस वेळेवर उघडलं नाही वाटतं. हे कधीच उघडत नाही. पोपटलाल, अरे भिडे, ये बस ना. नाही बसायला वेळ नाहीये. मला एक गोष्ट सांग, तू हल्लीच कुठल्या मॅरेज ब्युरोच्या मेंबरशिपसाठी अप्लाय केलं होतंस, ज्याची फी 10,000 रुपये असेल? नाही का रे? किंवा एखादा जुना मॅरेज ब्युरो ज्याची फी रिन्यू करायची होती 10,000 रुपये? अरे नाही ना बाबा भिडे. बाबा, मी जितक्या मॅरेज ब्युरोचा मेंबर आहे त्या सगळ्यांची फी वेळेवर भरतो अगदी. मी गेल्या 3 महिन्यापासून कुठल्याही मॅरेज ब्युरोचा मेंबरही बनलेलो नाहीये. तुला माहितीये किती पैसे खर्च होतात फी मध्ये? कधी कधी तर मला वाटतं की मी त्यांच्यासाठीच कमवतो. कधी हा विचार येतो मी माझा स्वतःचाच मॅरेज ब्युरो उघडावा. त्याचे खूप फायदे आहेत ना. एक तर माझे पैसे खर्च होणार नाही, माझे इन्कम पण होईल. जेव्हा पण लग्नाचा प्रश्न येईल मला पहिला प्रेफरन्स मिळेल. अरे मी तर माझ्या मॅरेज ब्युरोचं नाव पण ठरवलं आहे, NRK मॅरेज ब्युरो, न राहाल अविवाहित मॅरेज ब्युरो. आणि भिडे, माझ्या मॅरेज ब्युरोची मेंबरशिप पण पोपटलाल, मी इथे तुझ्या लग्नाचे प्लॅन जाणून घ्यायला नाही आलोय भाऊ. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी माझ्या लग्नाचं काहीच महत्व नाहीये? महत्व आहे, पण जेव्हा मी चांगल्या मूड मध्ये असेल ना, तेव्हा तुझ्या लग्नाबद्दल बोलूया. आता ना मला या कव्हरचं टेन्शन आलंय. कवर? कसलं कवर? अरे काय झालं, सकाळी एक भिडे, मला तर वाटतंय की हे एखाद्या इंटरनॅशनल गँगचं षडयंत्र आहे तुला अडकवायचं. हे बाबा, हे पोपटलाल, मला घाबरवतोस कशाला? आता या कव्हरचं काय करायचं ते सांग ना. अरे भाऊ, तू एवढं टेन्शन काय घेतोस यार? उघडून बघ आणि जे होईल ते बघून घेऊ. नाही पोपटलाल, कव्हर नाही उघडायचं. अजून टेन्शन वाढलं तर? मग ते पण नंतर बघून घेऊया. अरे काय बघून घेऊया? मला रिस्क घ्यायचीच नाहीये. मला टेन्शन नकोच आहे. मग एक काम कर, कवर उघडायची आयडिया कॅन्सल. कवर फाडून टाकूया ना राहील कवर, ना राहील टेन्शन. पोपटलाल, काय करतोस भाऊ? तू तर टेन्शन वाढवतोस माझं. जर हे कव्हर मी फाडून फेकून दिलं आणि तो कव्हरवाला परत आला तर काय उत्तर देणार त्याला मी? ठीक आहे, तर मग कवर फाडायची आयडिया कॅन्सल. काय करायचं? हा भिडे, माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांना जाऊन भेटूया. ती लोक तुझी मदत करतील. अच्छा, कोण? पोलीस. पोलीस? ओळखीचे लोक? चल पोलिसांना सगळं खरं सांगून टाकूया आपण. चल. नाही पोपटलाल, काय करतोयस तू भाऊ? नाही पोपटलाल, मला पोलिसांच्या लफड्यात पडायचंच नाहीये. आधी कंप्लेंट करा, FIR नोंदवा, मग ते तिला फॉलोअप करणार. नाही हे सगळं नकोच आहे. तर मग आता एकच रस्ता उरतो आपल्याकडे. काय? अरे भाऊ, तू जेठालाल, मेहता साहेब आणि माझ्या घरी आलाच आहेस. आता गोकुळधाम सोसायटीचे जे बाकी मेंबर्स उरले आहेत त्यांच्या घरी पण जाऊन विचारून घे ना. कदाचित त्यांच्यापैकी कोणाचं हे कवर असेल. म्हणजे हाथी भाऊ, सोढी आणि अय्यर उरले. हा, मी त्यांना भेटून विचारतो. चल. ए भिडे, हा, अरे मी तुला इतकी चांगली आयडिया दिली भाऊ. थँक्यू तर म्हण. थँक्यू नाही तरी माझ्या लग्नासाठी शुभेच्छा तरी देऊन जा ना तू. पोपटलाल, गेल्या अनेक वर्षांपासून अख्खी गोकुळधाम सोसायटी तुला लग्नासाठी शुभेच्छा देते. आणखी एक शुभेच्छा ऍड करून टाका. शुभेच्छा. चल. या कवरने तर भिडेला टेन्शन देऊन त्याची दुनिया हलवली. यांना इतका वेळ का लागतोय? काय माहित आई. आले. अय्या, हे कव्हर जेठा भाऊजींचं सुद्धा नाहीये. अगं जेठालालच काय, मेहता साहेबांना सुद्धा विचारलं, पोपटलालला सुद्धा विचारलं, सोडी, अय्यर, हाती भाऊंना सुद्धा विचारलं, कोणाचंच कव्हर नाहीये. माधवी, हे कव्हर उघडून बघूयात का? अहो, 10,000 रुपये भरावे लागतील ना.
आई बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझे 6 सेन्स सांगतायत की हे कव्हर आपल्यासाठी टेन्शनचं नाही आनंदाचं असेल. नाही बाळा, 10,000ची कशाला रिस्क घ्यायची? नाही 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 माधवी, टेन्शनचा प्रश्नच नाही. माझी सोनू माझ्यासाठी लकी आहे, माझ्यासाठी आनंदाचा खजिना आहे. आता माझा सुद्धा 6 सेन्स हेच म्हणतोय की सोनू जे काय सांगते ना ते खरं सांग. मी आता ज्याने मेसेज पाठवलाय ना त्यालाच कॉल करून विचारतो की काय आहे एक्झॅक्ट. अहो 5 सेकंदाचे 200 रुपये लागतील. आम्हाला लागू दे ना, माझ्या मुलीच्या आनंदातच माझा आनंद आहे. तुम्ही फोन करा, पण 5 सेकंदाचे 200 रुपये लागतील हे डोक्यात ठेवा. नाही काय तुमची सवय आहे ना सविस्तर बोलण्याची. तुम्ही इंट्रोडक्शन देणार, मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. हा पटापट बोला जरा बरं का. हो स्पीकरवर ठेवा आणि होय. हांजी भिडेजी, कसे आहात तुम्ही? तुम्ही मला ओळखता? तुम्हाला मेसेज केला तर तुम्हाला ओळखणार. मी माधवी आणि सोनूला सुद्धा ओळखते. हा? अयो तुम्ही माझ्या सगळ्या कुटुंबाला ओळखता? भिडे कुटुंबालाच नाही तर गोकुळधाम कुटुंबाला. ही गोकुळधाम कुटुंबाला सुद्धा ओळखते? म्हणजे पोपटलाला, जेठालाला. 5 सेकंदाचे 200 रुपये चार्ज लागतोय. कव्हर विषयी विचारा. त्याची काय चौकशी करताय तुम्ही? सॉरी सॉरी. महादेवीजी प्लीज तुम्ही आरामात बोला, काही पैसे लागणार नाही. तुम्ही सांगाल का तुम्ही कोण आहात ते? बाबा मला यांचा आवाज ओळखीचा वाटतोय. अच्छा, कोण कोण? एक सेकंड मला वाटतं सोनूने मला ओळखलंय. तर मी कोण आहे हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ कॉलवर येतो. अच्छा अच्छा. ए आला आला, व्हिडिओ कॉल आला. हॅलो भिडेजी, नमस्कार. बाबा या राधिका मुदामची आहे, अंग्रेजी मीडियम फिल्मची ऍक्ट्रेस. ह्याने फिल्म मध्ये इरफान खानजींच्या मुलीचा रोल केलाय. राधिकाजी तुमच्याकडे बाबांचा नंबर कसा काय आला? सोनू माझ्या पप्पांनी तुझ्या पप्पांचा नंबर दिला होता. तुमचे पप्पा म्हणजे? म्हणजे माझे ऑन स्क्रीन पप्पा इरफान खानजींनी नंबर दिला होता. ते आता नाहीये त्यामुळे मी कॉल केला. बापरे, इरफान खानजीने माझा नंबर दिला. हे माधवी ऐकलंस का? इरफान खानजींकडे माझा नंबर होता. मला सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतंय माधवी. बाबा इरफान खानजींकडे तुमचा नंबर कसा काय आला? अगं काय झालं होतं, एकदा ते मदारी फिल्मसाठी ना आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, मी आणि पोपटलाल. तेव्हा त्यांनी माझा नंबर घेतला होता. राधिकाजी तुम्ही सगळ्यात आधी माझ्याकडून इरफान खानजींना थँक्स सांगा. खरंच. अच्छा राधिकाजी, बोलण्याच्या नादात विचारायचं राहून गेलं की हे कव्हर तुम्ही पाठवलंय का? हो मीच पाठवलंय. नाही, ते मेसेज मध्ये तुम्ही काय लिहिलंय की 10,000 रुपये भरायचे आहेत बँकेत. ते वाचून मला जरा टेन्शन आलं. सॉरी ते इरफानजींनीच मला सांगितलं होतं की जे भिडे जे आहेत ते गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी. ते सारखीच टेन्शन घेत असतात, तर थोडंसं टेन्शन मी त्यांच्याकडून तुम्हाला दिलं. सॉरी. चला आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. सोनू कव्हर खोलून तर बघ. वा बाबा, हे तर फिल्म अंग्रेजी मीडियमचं स्पेशल शोचं इन्व्हिटेशन आहे. आम्ही स्पेशल स्क्रीनिंग ठेवलंय स्पेशल लोकांसाठी. तुम्हाला नक्की यायचंय. अय्यो, वाव बाबा, आपण सगळ्यात आधी फिल्म पाहणार. पण राधिकाजी, त्याचे तिकीट्स तुम्ही पाठवले त्याचे 10,000 रुपये तर नाही भरावे लागणार ना? नाही तुम्हाला 10,000 रुपये नाही द्यावे लागणार. ते मस्ती करत होते मी. अय्यो काय सांगताय, किती घाबरलो होतो आम्ही. नाहीतर काय. सॉरी ते मला इरफानजींनीच सांगितलं होतं की गोकुळधाम मध्ये लोक जितके मस्ती करतात तितकंच टेन्शन पण घेतात. हो, बरोबर. इरफान खानजी अगदी बरोबर बोलतात. राधिकाजी, आमची गोकुळधाम सोसायटी आहे ना ती नाण्यासारखी आहे. नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकीकडे आनंदच आनंद आहे तर दुसरीकडे टेन्शनच टेन्शन आहे. आणि तुम्ही सगळ्यांना विचारायला गेला होतात ना कुणाचं कव्हर आहे? हो बरोबर. आधी जेठालालच्या घरी गेलो, त्याच्यानंतर मेहता साहेबांच्या घरी गेलो, मग पोपटलालच्या घरी गेलो. मी सगळ्यांना विचारलं, सगळे टेन्शन मध्ये आले होते, कुणीच कव्हर घेतलं नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही मस्ती केली होती. तुम्हाला त्रास देण्यासाठी माफी. सॉरी. हो काही नाही, हरकत नाही. तुम्ही सुद्धा आमच्याशी अशी अद्भुत मस्ती केल्याबद्दल इरफान खानजींना थँक्यू सांगा. आणि राधिकाजी, इरफानजींना अजून एकदा थँक्यू म्हणा. हा, आणि त्यांना सांगा की आम्हाला खूप छान वाटलं की त्यांनी शो साठी आम्हाला आमंत्रित केलं. हा, आणि आम्हाला उत्सुकता सुद्धा आहे की आम्हालाच का स्पेशल इन्व्हिटेशन मिळालंय. कारण की इरफान सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आता तुम्हीच बघा ना, सोनूने तुम्हाला कॉल करायला सांगितलं. तुम्ही विचार केला का की 5 सेकंदाचे 200 रुपये लागणार? राधिकाजी, या जगात बापाचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या मुलीवर असतं आणि सोनू आम्हा दोघांचा आहे. आय नो. त्यामुळेच तुम्ही हा मूवी पाहायला हवा, कारण आमची स्टोरी सुद्धा फादर डॉटरची स्टोरी आहे. प्लीज
प्लीज या सगळ्या कुटुंबाला घेऊन. शो 7 वाजता सुरू होईल पण तुम्ही 6:30 वाजेपर्यंत या. See you. वाव बाबा, आपल्याला अंग्रेजी मीडियम फिल्मचा स्पेशल शो पाहायला मिळणार. माधुरी, आपण पहिल्यांदाच कोणत्या तरी मूवीच्या स्पेशल शोला जाणार आहोत ना? हो खरंच स्पेशल शोला चाललोय तर काहीतरी स्पेशल तयार होऊन जाऊयात हा? हो म्हणजे काय, अगदीच. आपण सुद्धा फिल्म स्टार वाटतो असे तयार होऊन जाऊया. आज मी फार खुश आहे. अरे त्यात काय, आम्ही तर दररोजच खुश असतो. हो गोगी, पण आज भिडे फॅमिली स्पेशल खुश आहे. का? गेस करा फ्रेंड्स, आज आमच्या फॅमिलीकडे काय स्पेशल सरप्राईज आहे. भिडे अंकल सगळ्यांना पार्टी देत आहेत. एक मिनिट. मला वाटतं आज भिडे फॅमिली डिनरला जाणार आहे. नाही गोली. ए गोली, खाण्या व्यतिरिक्त सुद्धा अजून सरप्राईज असतात हा. प्लीज सोनू, माधवी आंटीला पापड लोणच्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे ना. नाही टप्पू, हे सरप्राईज नाहीये. तू आणि तुझे आई बाबा तुझ्या आजोबांना भेटायला साताऱ्याला चाललात. नाही. अच्छा ओके सोनू, तू जिंकलीस आणि आम्ही हरलो. चल आता सांग की असं काय सरप्राईज आहे की भिडे फॅमिली इतकी खुश आहे. सांगते तर फ्रेंड्स, भिडे फॅमिली आज रात्री 7:30 वाजता इंटॅक्ट सिनेमा हॉल मध्ये अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो बघायला जाणार आहे. व्हॉट रिअली सोनू? वा 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 फ्रेंड्स, स्पेशल शो मध्ये मूवी बघण्याची मजाच वेगळी असते. पण सोनू, तुला या स्पेशल शोचे तिकीट्स कुठून मिळाले? ते झालं असं. तर आज आम्ही अंग्रेजी मीडियम फिल्म बघायला जातोय. अरे वा वा वा, ग्रेट सोनू, ग्रेट. वा, कॉंग्रॅच्युलेशन, एन्जॉय. थँक्यू सो मच फ्रेंड्स अँड सॉरी. सॉरी का? काय? ते फक्त 3च तिकीट्स आहेत स्पेशल शोचे. जास्त तिकीट्स असते तर आपण सगळे सोबत गेलो असते. अगं इट्स ओके सोनू, तू आमची काळजी करू नको. आम्ही तुझी अडचण समजू शकतो. तू फक्त जा आणि अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो एन्जॉय कर. येस. थँक्यू टप्पू, थँक्यू फ्रेंड्स. चला फ्रेंड्स, आता मी निघते. ते आम्ही स्पेशल शोला चाललोय तर मला स्पेशल रेडी व्हायचंय. हो सोनू, आज स्पेशल तयार हो. तसं तर तू नेहमीच क्यूट दिसतेस, पण आज स्पेशल तयार झालीस ना तर अजून क्यूट दिसशील. थँक्यू टप्पू. चला फ्रेंड्स, आता मी निघते हा. बाय बाय. थँक्यू बाय. हा यार, स्पेशल special शो. show, special यार show. टप्पू, सोनूचं ऐकून मला सुद्धा आता अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो पाहण्याची इच्छा झाली आहे. हो यार, माझी सुद्धा इच्छा झाली आहे. फ्रेंड्स, आपल्या मनाला सॉरी म्हणा, कारण विदाऊट तिकीट आपण स्पेशल शो बघायला जाऊ शकत नाही ना. आणि उद्या मूवी रिलीज होणारच आहे, तर आपण फर्स्ट डे फर्स्ट शो बघूया. अरे नाही नाही फ्रेंड्स, टप्पू सेना सुद्धा अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो बघायला जाणार. कसं? अरे टप्पू, आपल्याकडे अंग्रेजी मीडियम मूवीच्या स्पेशल शोचे तिकीट्स कुठे आहे? अरे तिकीट्स नसले म्हणून काय झालं फ्रेंड्स, आजोबा म्हणतात की तुमच्या मनात कोणतीही गोष्ट असेल ना, तिला पूर्ण केल्याशिवाय कोणत्याच गोष्टीत हार मानायची नाही. आपण त्या सिनेमा हॉलला जाऊन ट्राय करूयात. तिकीटचा काही ना काही जुगाड होऊन जाईल. हो यार टप्पू, तू बरोबर बोलतोय. कदाचित आपल्याला सक्सेस सुद्धा मिळेल. पण टप्पू, जर भिडे अंकांना कळालं की आपण त्यांच्या मागे बिना तिकीट येतोय तर ते फार जास्त चिडतील. पिंकू, आपण भिडे अंकलच्या रागामुळे आपला प्लान तर कॅन्सल करू शकत नाही ना. हा तेच, आणि आपल्याला अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो कसाही करून पाहायचंच आहे. त्यामुळे आपण पूर्ण प्रयत्न करायचे. हो हो, तर चला चला फ्रेंड्स, स्पेशल शो साठी स्पेशल रेडी होऊया. माधवी, अगं चल लवकर. अगं आपल्याला अंग्रेजी मीडियमच्या स्पेशल शोला स्पेशल पाहुणे म्हणून जायचंय. लेट नाही करू शकत, वेळेवर पोहोचायचंय. हा आले आले, रेडी रेडी रेडी. कशी दिसते मी? क्या बात आहे माधवी, फार सुंदर दिसते. अगदी माधुरी दीक्षित दिसतेस. धक कर. खरं सांगायचं तर तुला पाहून ना माझ्या हृदयाचे ठोके जरा वाढलेत. तुम्ही सुद्धा अगदी अनिल कपूर सारखे दिसताय. अच्छा, म्हणजे मी तुला माधुरी दीक्षित म्हणालो म्हणून तू मला अनिल कपूर म्हणालीस ना? जर मी तुझं कौतुक केलं नसतं तर मी अनिल कपूर वाटलो नसतो ना? नाही नाही, असं काही नाहीये. मी तुमचं नेहमीच कौतुक करत असते. म्हणजे तुम्ही असे नेहमी हिरोज दिसता अनिल कपूर. फक्त डोक्यावर केस नाही इतकं. काय 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 काय? नाही नाही, छान मस्त दिसतं एकदम. पण सोनू कुठे आहे? सोनू, रेडी, मी तयार आहे. हो, परी दिसते की नाही? क्या बात आहे सोनू. अगं देवाने दिलेला सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहेस तू. माझ्यासाठी सुद्धा देवाचं बेस्ट गिफ्ट आहेत माझे आई बाबा. थँक्यू थँक्यू बेटा. आता निघायचं?
टॅक्सी बुक केली आहे तर येतच असेल. चला चला चला. इन टाइम सिनेमा आहे, हा. मी काय म्हणते खरं सांगा ना, मी खरंच छान दिसते ना? अगं फारच छान दिसतेस माधुरी. म्हणालो ना माधुरी दीक्षित दिसते. हे बघ आली ए, टॅक्सी. आली. बस 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 बस. चला या माधवी लवकर हा बसा बसा बसा. तुमचं नाव टप्पू आहे? नाही का? टप्पू येईल तेव्हाच ही गाडी पुढे जाईल. हो भाऊसाहेब, ही टॅक्सी मी बुक केली आहे. या टप्पूचा काय संबंध? कारण ही टॅक्सी टप्पूने बुक केली आहे. काय काही बोलतोय? ही टॅक्सी मी बुक केली आहे. मला नंबर सुद्धा लक्षात आहे. MH47C. MH02EH0493. हा आमच्या टॅक्सीचा नंबर आहे. अहो ती आहे का आपली टॅक्सी? अरे हो, MH47C7903. अच्छा अच्छा, ही टॅक्सी आपली आहे. चला चला चला. बरं तुम्ही एवढे तयार होऊन टॅक्सी मध्ये कुठे चाललात? बस आम्ही सुद्धा अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो पाहायला चाललो होतो. आम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा चाललात? तुम्हाला कसं माहित की आम्ही अंग्रेजी मीडियमचा स्पेशल शो पाहायला चाललो होतो? बाबा तुमच्याजवळ तिकीट्स आहेत? बिना तिकीट्स कसे जाणार? भिडे अंकल तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. हे माझं आहे. कारण टप्पू त्यांना कधीच स्वतःचं सुद्धा टेन्शन घेत नाही. भिडे अंकल तुम्हीच म्हणता ना लाईफ मध्ये नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तेव्हा अर्ध यश तर तिथेच मिळून जातं. आणि अर्ध यश तर आम्हाला मिळालंच आहे कारण आम्ही इतके पॉझिटिव्ह आहोत की आम्हाला थिएटरवर जाऊन अंग्रेजी मीडियमच्या स्पेशल शोचं तिकीट मिळणारच. आणि जर नाही मिळाले तर? तेव्हा बघूया भिडे अंकल. आधीच निगेटिव्ह विचार कशाला? थिंक पॉझिटिव्ह. चला चला स्पेशल शोला उशीर होईल. हा सोनू तू आमच्या टॅक्सीमध्ये ये. हा नाही नाही का नाही नाही नाही. आणि तसंही टपू, टॅक्सी मध्ये फक्त 4 लोकच बसू शकतात आणि तुम्ही आधीच 4 आहात. नाही टप्पू भिडे अंकलचं म्हणणं बरोबर आहे. एक काम कर सोनू, तू या गाडीत ये, मी भिडे अंकल सोबत जातो. हो हो ए गोळ्या ये. का नाही नाही नाही. सोनू आमच्या सोबतच येणार. आणि तुम्ही इथे उभे राहून आमचा वेळ वाया घालू नका. आम्हाला फटाफट इन टाइम सिनेमा हॉलला पोहोचायचं. कळलं? चला. थांब भिडे, मी सुद्धा तुझ्यासोबत येतोय. तुझ्याकडे तिकीट्स आहेत? मला तिकीट नकोय. मग काय विदाऊट तिकीट बघणार? अरे भाऊ, मॅरेज ब्युरो मध्ये मुलगी पाहायला जाण्यासाठी तिकीट थोडीच लागतं. मुलगी पाहायला? ते इंटर मॉल जवळ 4 चांदणी मॅरेज ब्युरो आहे ना, तिथे मुलगी पाहायला चाललो. तुम्ही सुद्धा तिकडेच चाललेले आहात. तर मी विचार केला मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. तुम्ही सगळे एवढे तयार होऊन चाललात कुठे? पोपट अंकल आम्ही अंग्रेजी मीडियम फिल्मचा स्पेशल शो बघायला चाललोय. अरे वा भिडे, पण तू तिकीटचा जुगाड कसा काय केलास? त्याचं काय झालं पोपट भाऊजी? तू कुठे त्याला समजवत बसलेस? माधवी लेट होतोय. पोपटलाल, मी तुला जाता जाता टॅक्सी मध्ये सगळं सांगतो. हा ठीक आहे. हा भिडे, त्या कव्हरचं काय झालं रे? अरे त्या कव्हरचं हेच तर कव्हर आहे पोपटलाल. मी तुला रस्त्यात सगळं सांगतो. चल. भिडे अंकल सिनेमा हॉल मध्ये भेटूया. चला फ्रेंड, बाय 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 बोल बेटा. हो चला चला बाय बाय बाय. पाहिलंच माधवी, या टप्पू सेनेकडे तिकीट नाही आणि तिथे स्पेशल शो बघायला येतात. मला तर भीती वाटते की तिथे जाऊन गोकुळधाम सोसायटीचं नाक कापलं नाही. अरे काय बोलतोस भिडे तू? टप्पू सेना गोकुळधामची आन बान शान आहे. मला तर वाटतं गोकुळधामचं नाक आहे ते कधीच असं करणार नाही. काही गोकुळधामचं नाक नाहीये. टप्पू सेना गोकुळधामच्या नाकात दम आहे, दम. मला तर भीती आहे की त्यांच्या भानगडीत आपला पण स्पेशल शो बघणं कॅन्सल नको आहे. शुभ शुभ बोला, असं काही होणार नाही. तुम्ही उगाच टेन्शन नका घेऊ. भिडे, जर तुला टेन्शन येत असेल ना तर तू माधवी वहिनी आणि सोनू सोबत फिल्म बघायला जायचा प्लॅन कॅन्सल कर ना. त्यांना जाऊ दे आणि तू घरी बस ना. मी कशाला प्रोग्राम कॅन्सल करू? पोपट अंकल आम्हाला एकत्रच फिल्म पाहायची आहे. मग अहो आता तुम्हाला उशीर होत नाहीये का? चला 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 ना बाबा, आता चला लवकर. तो मॅरेज काय ब्युरोला चाललंय पोहोचायचा. पोपटलाल? ए, चला मागे लवकर. बसा. अहो, कशी दिसते मी? अहो कशी दिसते मी? अगं तुला काय झालंय माधवी? किती वेळा विचारशील? घरी सांगितलं ना ती माधुरी दीक्षित सारखी दिसते. कंपाऊंड मध्ये सुद्धा विचारलं, इथे सुद्धा विचारतेस. इतकी चिडचिड का करताय तुम्ही? घरी तू किती प्रेमाने बोलला होता. सॉरी, ते काय ना ते टप्पूने मला टेन्शन दिलंय. तो म्हणाला ना की आम्ही सुद्धा येतोय शोला. तर तो विना तिकीट आत नको याय. बाबा रिलॅक्स, मी टप्पूला ओळखते. तो असं काही करणार नाही. नाही केलं तर चांगलंच आहे. तुम्ही असं टेन्शन घेऊन फिरलात ना तर तुमचाही मूड खराब होईल आणि आमचा.
आपण यायलाच नको होतं. चल ग सोनू. ए नाही 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 ठीक आहे. तसंही आता टप्पू सेनेकडे तिकीटच नाहीये तर ते इथे येणारच नाही ना. गोकुळधामला परत गेले असतील, त्यांना तिकीटच मिळालं नसेल. बाबा, टप्पू हार मागणाऱ्यातला नाहीये. हे बघा, राधिकाची सोबत कोण आहे? चला, चला. राधिकाजी, तुम्ही ना नेहमी हसत राहा आणि तुमचा मूड कधी ऑफ असला ना तर टप्पू सेनेला फोन करा. टप्पू सेना तुमचा मूड असा ऑन करेल. सोसायटी मध्ये हे आधीपासूनच टॅलेंट आहे. सगळ्यांना खुश ठेवायचं, सगळ्यांना हसवायचं. टप्पू सेना, तुम्ही खूप फनी आहात खरंच. हाय राधिकाजी. हाय सोनू. नमस्कार माधवीजी. नमस्कार भिडेजी. नमस्कार. थँक्यू सो मच फॉर कमिंग. अय्या, तुम्ही कशाला आम्हाला थँक्यू म्हणताय? उलट आम्हीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं की तुम्ही आम्हाला स्पेशल शो साठी आमंत्रित केलं नाही का? टप्पू सेना विना तिकीट वरती कशी काय आली आणि तेही राधिकाजींसोबत? बरं टप्पू सेना, राधिकाजी ही टप्पू सेना आहे आमच्या गोकुळधामची. तुम्ही इथे कसे काय आलात? हे माझे स्पेशल गेस्ट आहे. हा? येस भिडे अंकल, राधिकाजींनी आम्हाला सुद्धा स्पेशल शोचे तिकीट्स दिले आहेत. आणि तेही तुमच्या सीट जवळची तिकीट. आमच्याकडे इरफान सरांचा नंबर होता तर आम्ही त्यांना मेसेज केला. आणि इरफान सरांनी मला मेसेज केला. मी 5 तिकीट टप्पू सेनाला दिली. अच्छा 5? पण टप्पू सेना तर 4च आहेत, तर 5चं तिकीट कोणासाठी? माझ्यासाठी. पोपटलाल. पोपट भाऊजी. हॅलो. हॅलो. पोपटलाल तू इथे? भिडे, ते मॅरेज ब्युरो मध्ये माझा तो मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तो कॅन्सल झाला, तर मी टप्पूला फोन केला लगेच तिकीट साठी. हो, आणि आम्ही आमच्या सोबत पोपट अंकलचं सुद्धा तिकीट ऍड केलं. बरं झालं. अच्छा अच्छा, चला चला निघूया. एक मिनिट हा भिडे, मला राधिकांच्याशी थोडस महत्वाचं बोलायचं. एक मिनिट हा, एक मिनिट हा सोनू बेटा. नमस्कार. नमस्कार. माधुरी, हा पोपटलाल राधिकाजींबरोबर लग्नाचं बोलणं तर नाही ना करणार? असं झालं तर मजाच मजा येईल. म्हणजे राधिकाजी आमच्या महिला मंडळात. हळू बोल, हळू बोल. माय सेल्फ गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय पेपर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल. मी सुद्धा गोकुळधाम सोसायटी मध्येच राहतो, अजून बॅचलर. राधिकाजी, आज तुम्ही भेटला आहात तर तुम्हाला मला एक मनातली गोष्ट सांगायची होती जी माझ्या मनाला भेटलेली आहे. काय? एक मिनिट भिडे, तुमच्या फिल्मचा ट्रेलर बघूनच कळतं की फिल्म एकदम जबरदस्त आहे. म्हणजे एकदम चांगली फिल्म तयार झाली, अगदी चांगल्या विषयावर फिल्म तयार झाली आहे तुमची. थँक्यू सो मच. नाही थँक्यू तर तुम्हाला की तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर फिल्मचं तिकीट अरेंज करून दिलं. राधिकाजी, तुमच्या फिल्मची कथा बाप मुलीतलं प्रेम आणि मजबूत रिलेशन्सवर आधारित आहे, मला माहिती आहे. आणि बघा तुम्ही राधिकाजी, ही मूवी ना बाप मुली बरोबर पूर्ण कुटुंबालाच आवडेल. थँक्यू. राधिकाजी, अंग्रेजी मीडियम साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आता शो सुरू होणार आहे. चला आता. दिस वे प्लीज कम. हा चला चला. चला. भिडे अंकल, खूप भूक लागली आहे. पॉपकॉर्न, समोसा आणि कोल्ड्रिंक पाहिजे. हो हो, तर जाऊन घे. नाही घेऊ शकत ना, ते लोक पैसे मागतात. मग तुझ्याकडे पैसे नाही आहेत? नाही आहेत ना. हा मग जाऊन घे ना. मग नाही म्हणजे घरी आहे. अरे भाऊ भिडे, जा ना, मुलांसाठी पॉपकॉर्न, समोसे, ज्युसेस वगैरे जा घेऊन ये. अरे तू मला काय सांगतोस पोपटलाल? तू सुद्धा जाऊन घेऊ शकतोस ना. अरे, माझ्याकडे 2000ची नोट आहे, सुट्टी नाहीये. मग त्यात काय आहे, सुट्टे मी देतो ना पोपटलाल. दे. बोली बेटा, सगळ्यांसाठी पॉपकॉर्न, समोसे, ज्यूस घेऊन ये. हा, थँक्यू पोपट अंकल, लव्ह यू. चला. अरे चला काय चला पोपटलाल, ते 2000ची नोट तर दे. पैसे घरी राहिलेत ना. आता माझ्याजवळ फक्त 100 रुपये आहेत, ते रिक्षासाठी ठेवलेत. मला ऑफिसला जायचंय ना. पण तू पैशांची काळजी करू नको. मी आहे ना, मी हातीभाऊंना सांगेन की त्यांच्या मुलांसाठी तू स्नॅक्स साठी जे पैसे दिले होतेस ना, ते तुला आता परत हवे. अगं बाई, नाही, हे हाती भाऊजींना सांगायची गरज नाहीये. ही ट्रीट यांच्याकडून. हा मग चालेल. अहो, मागायचे नाही तर पैसे हाती भाऊजींकडे. चला भिडे अंकल, तुम्हाला गोलीला 100 रुपये द्यावे लागतील. ते 2100 रुपयांचं बिल झालंय. अच्छा देतो. आरामात भिडे अंकल, काही घाई नाहीये. 100 रुपये तर आहे.
अरे चला, शो स्टार्ट होतोय. चला. बापूजी दुकानात चाललोय. जय जिनेंद्र. हा जय जिनेंद्र. हा बापूजी, टप्पू कुठे आहे? त्याच्या रूम मध्ये आहे. अच्छा. आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो मोना. आपण बेस्ट फ्रेंड आहोत. मोना? आता ही बेस्ट फ्रेंड मोना कोण आहे? मोना, आय लाईक यू. मला माहितीये तू पण मला लाईक करतेस. गोष्ट इतकी पुढे निघून गेली. बापूजीला सांगावं लागेल. काय झालं? माझ्यासोबत चला. कुठे? टप्पूच्या खोलीत. का? टप्पू हाताबाहेर गेलाय बापूजी. तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्हाला स्वतः सगळं लक्षात येईल. चला. रोज माझी सकाळ तुझ्या आठवणीने होते मोना. कोण आहे? टप्पूची बेस्ट फ्रेंड. ते खूप वर्ष एकमेकांना ओळखतात. आजपर्यंत तुम्हाला सांगितलं का नाहीस? हो मलाही. मी तुम्हाला बोलवायला आलो त्याच्यात थोडंच आधी कळलंय. कळलं तसं मी तुम्हाला बोलवायला आलो. तू मला खूप आवडतेस मोना. मोना, मला कधीपासून तुला एक गोष्ट सांगायची आहे पण हिम्मतच होत नाही. पण आज हिम्मत करून ही गोष्ट तुला मनापासून सांगतोय. हे बघ, प्लीज नाही म्हणू नकोस. उद्या सकाळी 6 वाजता तू माझ्यासोबत पळून यायला तयार आहेस? बापूजी तुम्ही ऐकलं नाही टप्पू काय बोलला? तो सकाळी मोना नावाच्या मुलीसोबत पळून जायचा प्रोग्राम बनवतोय. अरे ऐकलं म्हणून तर बोललो की टप्पू हे काय बोलतोयस तू? बोल टप्पू, हे काय बोलतोयस तू? अरे तुला काही लाज शरम आहे की नाही? हेच संस्कार केलेस तू बापूजींवर. हेच संस्कार केले बापूजींनी तुझ्या मुलगी पळवायचे. काय बोलतोयस तू? मग आता काय बोलू बापूजी? जेव्हा लोकांना हे कळेल की घडा खानदानाचा कुलदीपक अशी खोरी पळवायची कामं करतोय, मग मुंबईत माझी आणि बचाव मध्ये तुमची काय इज्जत राहील? का मुंबईमध्ये माझी इज्जत नाहीये? मला म्हणायचंय की मुंबई पासून बचाव पर्यंत आपली काय इज्जत राहील? पप्पा, अहो नको म्हणूस बाबा मला. अहो माझं ऐकून तरी घ्या. अरे काय ऐकू? तू तुझ्या मोना डार्लिंग सोबत जे काय बोलत होतास ते ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. पण पप्पा, काही ऐकायचं नाहीये मला. आजोबा. काय आजोबा? अरे एक मिनिट जेठ्या, तो काय म्हणतो ते एकदा ऐकून तर घे. बापूजी गप्प बस. ऐक. बोल आता. पप्पा, आजोबा, तुम्ही जे काही ऐकलं ते खरं ऐकलं. पण ही एक गंमत आहे. आमच्या सोबत नाही नाही मग पप्पा, तुम्हाला चुकीचं वाटतंय. ना मी कुठल्या मोना नावाच्या मुलीला ओळखतो आणि नाही मी कुठल्या मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. अरे मी आणि बापूजींनी आमच्या डोळ्यांनी तुला त्या मुलीसोबत फोनवर बोलताना पाहिलं आणि तू आता धडाधड खोटं बोलतोयस. हो पप्पा, तो तर मी टप्पू सेनेला पाठवायला फनी व्हिडिओ म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवत होतो. ह्याच्यात कॉमेडी कुठे होती? एंडला तुम्ही मला तिथवर पोहोचूच दिलं नाही. पप्पा, मी एक काम करतो, मी तुमच्या समोर एक पूर्ण व्हिडिओ बनवतो. तुम्ही एंड पर्यंत राहा, मग तुम्हाला सगळं कळेल. आजोबा, तुम्ही हे लाल बटन दाबून स्टार्ट करा. मोना, आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो. आपण बेस्ट फ्रेंड आहोत. मोना, आय लाईक यू. मला माहितीये तू पण मला लाईक करतेस. मोना, तू मला खूप आवडतेस. खूप दिवस झाले मला तुला काहीतरी सांगायचं होतं पण हिम्मत होत नव्हती. पण आज हिम्मत करून ही गोष्ट तुला मनापासून सांगतोय. हे बघ मोना, तू मला नाही म्हणू नकोस प्लीज. मोना, उद्या सकाळी 6 वाजता तू माझ्यासोबत पळून यायला तयार आहे? काय? थँक्यू सो मच मोना. मला विश्वासच होत नाहीये की तू इतक्या लवकर हो बोललीस. ठीक आहे, तर ठरलं मग. उद्यापासून रोज सकाळी 6 वाजता आपण गार्डन मध्ये पळायला जायचं, कारण पळल्याने तब्येत चांगली राहते. आहे ना कॉमेडी?
अच्छा पळायचं म्हणजे असं पळायचं. ऐकलं जेठ्या, ऐकलंस? ऐकलं बापूजी ऐकलं. चला बापूजी चला, टप्पू हातातून गेलाय. अरे माझा माझ्या टपोडावर विश्वास होता आहे आणि नेहमीच राहील. आणि माझा टपोडा कधीही काही चुकीचं काम करणार नाही. सॉरी बापूजी, सॉरी टप्पू. शाबास टपोडा. सॉरी बापूजी, ते खरी गोष्ट माहित नसताना मी तुम्हाला बोलावलं आणि टप्पूला रागावलं. सॉरी बेटा. अरे इट्स ओके पप्पा. पण टपोडा हा व्हिडिओ का बनवलास? बस असाच सोशल मीडियावर टाकायला. बापूजी, आजकालची पिढी जिथे बघावं तिथे रोडवर, बस मध्ये, ट्रेन मध्ये, गार्डन मध्ये असे कॉमेडी व्हिडिओ बनवतच असतात. अच्छा हे बाळा, हे व्हिडिओ बनवायच्या नादात अभ्यास तर नीट करतोयस ना तू? तो उगीच मागे पडायला नको. तो मेन आहे. हो पप्पा, अभ्यास तर पहिला. पण टपोडा, पूर्ण दिवस ना असं मोबाईल मध्ये नाही राहायचं. अभ्यासाच्या सोबतच काही नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे. हा तुझा पप्पा पण जेव्हा तुझ्या एवढा होता ना, तेव्हा वेकेशन मध्ये नवीन गोष्टी शिकत राहायचा. तसं स्कूटर चालवणं, बैलगाडी बनवणं, शिवणकाम, शेतीचं काम, रेडिओ रिपेअर करणं. वा 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 पप्पा, आतापर्यंत तुम्ही माझे हिरो होतात, आता तर सुपर हिरो झाला. जेठ्या सगळी कामं सहज शिकत गेला, पण फक्त एक काम नाही शिकू शकला. काय तो तर नेसायला. नाही ते तर तेव्हा येत नव्हतं बापूजी. असं मग आता येतं. हो मग पप्पा मलाही धोतर नेसवायला शिकवा ना. अरे आता झालं बेटा, आता मला दुकानात जायचं. परत कधीतरी. परत कधी काय जेठ्या? अरे दुकानात थोडा लेट झाला तर चालेल. अरे नट्टू बागा आहेत ना दुकानात. अरे बेटा, अरे वेळ जाईल ना. आता मी पॅन्ट घातली आहे, वेळ जाईल ना. ती पॅन्ट काढेन, मग धोतर घालेन, त्याला वेळ जाईल ना बापूजी. अरे मग पॅन्ट काय लोखंडाची थोडीच आहे? नटबोल्ट थोडेच लागलेले आहेत की पाना पकड घेऊन त्याला उघडण्यात वेळ जाईल. आणि तसंही जेठ्या पॅन्ट काढायची काय गरज आहे? धोतर तर पॅन्टच्या वरती पण नेसू शकतो. एक मिनिट थांब. हे घे, चल ये इकडे. हो हे घे, चल आता नेसून दाखव. हो चल. हे तर दोन आहेत बापूजी. अरे एकच आहे. धोतर त्याचं कापड एवढं लांबच असतं. एवढं मोठं असतं? मी छोटा होतो जेव्हा तुम्ही शिकवला तेव्हा एवढं लांब नव्हतं बापूजी. चल बहाणे नको बनवू. अरे बघतोयस ना तू? हो बघतोय. ही एक बाजू आहे बरोबर. तिला इथे अशी खोचायची. मग या निऱ्या वळवायच्या अशा. अच्छा. इथे आता काय करशील? नाही एक मिनिट, काहीतरी चुकतंय. एक मिनिट. ही वेगळ्या स्टाईलची आहे. ती तुम्ही नेसता ती बरोबर, स्टाईल थोडी वेगळी आहे. हे पकड. हो हा बापूजी हे पकडा जरा. कुठे चाललाय भाऊ? एक मिनिट. सोडू. हा हे असं आहे. असं हे घट्ट बांधायचं. आणि अजून काहीतरी करतात रे ते. असं घेऊन असं. आता एक काम कर जेठ्या, हे दुसरं टोक आहे ना, त्याला असं पदरासारखं खांद्यावर ठेवून दे, म्हणजे साडी होईल. बरोबर ना? सॉरी बापूजी, मी खरं सांगायचं विसरून गेलोय.
इट्स ओके बाप्पा. आजोबा तुम्ही आम्हाला धोतर नेसवायला शिकवा. बापूजी मला दुकानात जायला उशीर होतोय तर तुम्ही टप्पूला शिकवा, मी नंतर शिकून घेईन. अरे काय देत्या नेहमी तो असंच बोलतोस, नंतर शिकून घेईन म्हणून तुला आजवर कधी धोतर नेसणं शिकताच आलं नाही. अरे शिकून घे भाऊ. उद्या परत टप्पूची पोरं तुला विचारतील की आजोबा आम्हाला धोतर नेसायला शिकवा ना. मग कसं शिकवणार आहेस तू? ठीक आहे, शिकवा. तू ठेव तुझ्याकडे, दाखवतो. टप्पू बेटा इकडे हो. बघ, आता मी टप्पूला शिकवतोय की धोतर कसं नेसतात ते. हा तू पण ना जरा नीट लक्ष देऊन बघून घे, पुन्हा नाही शिकवणार. बापूजी हे बघा. हा बेट्या एकदम बरोबर नेसलायस. हा पण हा तुम्ही दोघांनी धोतर कसं नेसतात हे तर शिकून घेतलं, पण धोतर नेसून कसं चाललं पाहिजे ही पण एक कला आहे, ती पण शिकायला पाहिजे. हो टप्पू, हा मी लहानपणी खूप पडलोय. काय चालता धोतर पायामध्ये आणि मग धडम करून पडायचं खाली. हा या गोष्टीवर नेहमी लक्ष ठेवायचं टपुरा, की चालताना धोतर पायात नाही आलं पाहिजे. हा इकडे या इकडे या. आता हे जे आहे ना त्याला इथून असं पकडायचं. हा आणि त्याच्यासोबत टपुडा जेठ्या या बाजूचा जो भाग आहे ना, हा तिथूनही असं बघ टपुडा, असं त्याला असं इकडे असं पकडतो. अच्छा ओके. हा ठीक आहे. आता चला. आहे ना? हो, पायात नाही आलं हा आजोबा धोतर. हा मग हो, हे थोडं वर झालं ना, वर घेतलंय. हीच मेन गोष्ट आहे. आजोबा तुम्ही मला उद्या पण धोतर नेसवायला शिकवा. हा चला बापूजी, आता मी दुकानात जाऊ. हा जा. ओके, जय जिनेंद्र. हा जय जय. बाबा. हा ओके. अरे भाऊ तुझ्या तसंच जाणार आहे धोतर नेसू. अरे हे तर लक्षातच नाही आलं. सॉरी बापूजी, सॉरी. दे मला दे. हा ओके, जय जिनेंद्र. जय जय. काय सांगताय काय? अरे हो पोपटलाल. अरे वा अय्यर भाऊ, एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला तुम्ही सुपरवायझिंग करणार. वा अय्यर भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन अय्यर भाऊ. हा थँक्यू पोपटलाल. कोरोना व्हायरस मुळे तुम्ही हात मिळवत नाही आहात, हात जोडताय ना. अय्यर भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ही सकाळी खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही सुपरवायझर झालात. अरे अय्यर भाऊ, हे अचानक काय झालं? इतके चांगले सायनिस्ट असताना तुम्ही सुपरवायझर झाला. आणि जर तुम्हाला सुपरवायझर बनायचंच होतं तर मला सांगायचं भाऊ. माझ्या मित्राची रेडीमेड कपड्यांची फॅक्टरी आहे, तिथे त्याला गरज होती सुपरवायझरची. जर तुम्ही मला बोलला असतात तर चांगल्या पगारावर तुम्हाला लावलं असतं तिथे. झाडालाल काय पण बोलतो आहे. पहिली पूर्ण गोष्ट तर समजून घ्या, मग बोलायचा. मी सायंटिस्टच आहे. अच्छा, साईडला सुपरवायझरचं काम चालू केलंय. चांगलंय. डबल काम, डबल मिळतात. कोणत्या फॅक्टरीमध्ये लागलात तुम्ही? काय झाडालाल, काय कधीचा काय पण बोलतोय. हा जेठालाल, अरे काय बोलतोस तू? अय्यर भाऊने एका मोठ्या सायन्स प्रोजेक्ट मध्ये एका मोठ्या पदावर इन्चार्ज केलेलं आहे. त्या प्रोजेक्टला अय्यर भाऊ सुपरवाइज करणार आहे, तर या हिशोबाने सुपरवायझर बनलेत ते. अच्छा, तर या सायनिस्टच्या कामातच तुम्हाला सुपरवायझर बनवलंय. वा, छान. म्हणजे तुमच्या शेठ लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सुपरवायझर बनवलंय. झाडालाल, आमचं रिसर्च सेंटर आहे. ते तुझ्या शॉप सारखं शेठ वगैरे काही नसतं तिकडे. नाही, शेठ म्हणजे तेच तुमचे वरिष्ठ बॉस जे कोणी आहेत ते. काही असो, अभिनंदन. थँक्यू झाडालाल. ओ अय्यर भाऊ, इतका गर्व पण चांगला नाही. नाही, मान्य आहे माझी चूक झाली की मी तुम्हाला एक फॅक्टरीचा सुपरवायझर समजून बसलो, पण त्यासाठी मी तुम्हाला सॉरी पण तर बोललो ना. अरे नाही झाडालाल, ती गोष्ट नाहीये. नाही, गोष्ट काय मला सगळं समजतं अय्यर भाऊ. प्रेमाने मी तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी असा हात पुढे केला
तर हात मिळवण्याच्या जागी तुम्ही असे हात जोडून मला हिणवताय. अरे जेठालाल काय बोलतोस भाऊ? अरे तुझं हे असं बोलणं कॅन्सल कर. तू तर काही बोलूच नकोस पोपटलाल. खबरदार जर तुझ्या विंग बंधूची बाजू घेऊन काय बोलशील तर. जेठालाल का ओरडतोय हो मेहता साहेब, हात लावायचा नाही, लांबून बोलत जा. जेठालाल तुझं डोकं तर ठीक आहे? काय बोलतोयस तू भाऊ? लांबून बोलत जा आणि कोणाशी बोलतोयस भाऊ हे तर बघ. मला अरे बोलूच कसं शकतोस तू असं? मी तुझा परम मित्र आहे, तुझ्या भावापेक्षा जास्त आहे जेठालाल. आणि तू काय दिवस दाखवतोय देव. ईश्वर करो हे खरं नसू दे, वाईट स्वप्न असू दे जे तुटून जाईल. माझा परम मित्र माझ्याशी असं बोलतोय की लांब राहून बोलत जा. जेठालाल तुला माहित नाही तू काय केलंय? हृदय तोडलंयस तू माझं. तुझ्या या कडू वाणीने ठेच पोचली आहे मला जेठालाल. या कडूवाणीसाठी मी माफी मागतोय मेहता साहेब, पण ही कडूवाणी फक्त माझ्या तोंडात होती, ती फक्त 2 सेकंदांसाठी. बाकी माझ्या मनात तुमच्यासाठी अपरंपार मान आणि सन्मान आहे. तुम्ही माझे परम मित्र होतात, आहात आणि नेहमीच राहाल. अरे तर मग का बोलत होतास तू असं? आणि 2 सेकंदासाठी ही भावना कुठे निघून गेली होती? आणि 2 सेकंदासाठी ते 2 सेकंदासाठी जेठालाल असं कसं बोलू शकतोस तू? तुम्हाला माझ्या अशा वागण्याचं वाईट वाटलं ना? अरे नक्की. तर मलाही ठीक असंच कुणाच्या तरी वागण्याने खूप वाईट वाटलेलं. अरे कोणाच्या? हे अय्यर भाऊ, काय केलं अय्यर? मेहता साहेब मी तुम्हाला हे सांगतो. अय्यर भाऊ, तुम्ही तर काही बोलूच नका. अरे एक मिनिट जेठा भाऊ, त्यांचं काय म्हणणं आहे ते हो ऐकून- गप्पा बस पोपटला. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर अय्यर भाऊंना काही बोलू नका. पण केलंय काय अय्यरने भाऊ? अहो माझं हृदय तोडलंय, अपमान केलाय माझा मेहता साहेब. कसा? या अय्यर भाऊंना त्यांच्या सायनिस्टच्या धंद्यात काहीतरी सुपरवायझर बनवलेलं आहे. असं? तर ते दोघं बोलत होते, पोपटलाल आणि हे दोघं. मी आलो तेव्हा मी फक्त सुपरवायझर हा शब्द ऐकला. मला वाटलं की कुठल्या तरी फॅक्टरीचा सुपरवायझर यांना बनवलं. नंतर सगळं लक्षात आलं की त्या सायनिस्टच्या कामातच ते सुपरवायझर बनलेले आहेत. तर मी सॉरी पण बोललो यांना आणि अभिनंदन करायला मी माझा हात पुढे केला. तर हात मिळवायचा सोडून असे हात जोडून माझा अपमान केला. अच्छा. झाडालाल तुला ना अक्कलच नाहीये. ए, बस बस हा अय्यर भाऊ, बस खूप झाला आता, बस. आता अजून जास्त अपमान मी सहन नाही करणार. तुम्हाला जर माझ्याशी काही व्यवहार ठेवायचा नाहीये, काही हरकत नाही. मलाही तुमच्याशी काही व्यवहार ठेवायचा नाहीये. आज तुम्ही असं काम केलंय की गोकुळधामच्या इतिहासात कोणीच केलं नसेल. माझे शत्रू पण असं काम करणार नाही. असं काय केलंय मी? एकता तोडली आहे, गोकुळधामची एकता तोडली आहे तुम्ही. असं वाटतंय तुम्हालाच तोडून टाकू. अरे तुमच्या गर्वाला तोडून टाकू. पण मी तुम्हाला सोडणार नाही. सोडणार नाही अय्यर भाऊ. मी तुमच्या या वागण्याची तक्रार बबिताजींकडे करेन. मग बघा. अरे जेठालाल बस बस भाऊ, तुझ्या तोंडाला ब्रेक आहे की नाही? अहो मेहता साहेब, तुम्ही आधी तुमच्या परम मित्राला शांत करा आणि पहिली सगळी गोष्ट तरी ऐकून घ्या. पोपटलाल तू तर काही बोलूच नको. बोला जेठालाल, तू काही बोलू नकोस काही वेळासाठी. तुझं बोलणं ऐकलं ना मी. आता या दोघांचं पण बोलणं ऐकू दे, म्हणजे दुसऱ्या बाजूचं म्हणणं काय ते तरी कळेल ना. हा. ठीक आहे, ऐका यांचे बहाणे ऐका, मला नाही अरे ऐकायचं. अरे, जेठालाल कुठे चाललाय तू? थांब ना. अहो मेहता साहेब, अय्यर भाऊंना त्यांच्या सायन्स सेंटर मध्ये खूप मोठ्या प्रोजेक्टचा इन्चार्ज बनवलेला आहे. व्हेरी गुड अय्यर. ही फक्त तुझ्यासाठीच नाही, सगळ्या गोकुळधामसाठी गौरवाची गोष्ट आहे. भाऊ अभिनंदन, शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू सो मच. असं नाही मेहता साहेब, असा हात लांब करून करा त्यांचं अभिनंदन, मग लक्षात येईल. भाऊ हात तर मी कोणाशीच मिळवणार. ऐकलं? कोरोना व्हायरसमुळे आजकाल कोणी कोणाचे हात मिळवतच नाहीये. फक्त हात जोडून असं नमस्कार करतात. आणि याच कारणामुळे अय्यर भाऊंनी तुझ्याशी हात नाही मिळवला, तर हात जोडून फक्त नमस्कार केला. आता मेहता साहेब तुम्ही ते सांगा, याच्यात मी काय चुकीचं केलं? काहीच नाही. काही चुकीचं केलं नाही अय्यर भाऊ तुम्ही. सॉरी मनापासून सॉरी. माहित माझ्या डोक्यात नाही गोष्ट कशी निघून गेली की भाऊ आजकाल बरोबर आहे, ते कोरोना व्हायरसमुळे ते हात नाही मिळवले पाहिजे. नाही अजिबात नाही. सॉरी अय्यर भाऊ, सॉरी. आता मिठी मारा आणि माफ करा. अरे झाडाला अरे हात मिळवायला नको म्हणतोय तर तू गळ्यातच पडतोय. गळ्यात पडतोय म्हणजे गळ्या भेटीच्या गोष्टी करतोय. सॉरी अय्यर भाऊ, सॉरी. अभिनंदन, तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू झाडालाल, थँक्यू. जेठालाल, तसंही नमस्कार तर आपली खूप प्राचीन भारतीय परंपरा आहे आणि या दिवसात तर संपूर्ण विश्वच हे स्वीकारतंय. मोठमोठ्या देशातले मोठमोठे लीडर्स सुद्धा हात जोडतायत, नमस्कार करतायत.
अय्यर मला कळलंय सगळं, तुझं प्रमोशन झालंय. भाई अभिनंदन, शुभेच्छा. ओय तू तर यारा मन खुश करून टाकलंस. तुला तर आज एक छप्पी पाहिजे.